हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. मी आत्ता एक व्हिडिओ बघत होते उल्हासनगरमधला दुधाळे कुटुंबाचा, म्हणजे आईवडील आहेत आणि ते सांगतात आहे की मुलगा सून आणि त्यांच्या प्रॉपर्टीसाठी त्यांची मारहाण करतात, त्यांना म्हणतात घरातून निघून जा वगैरे वगैरे. ते भरपूर काही सांगत आहेत आपल्या व्हिडिओमध्ये आणि ते म्हणतात आहे की आम्हाला खूप त्रास आहे आणि खूप काही आहे. तर बरोबर आहे, मुलं जन्माला घातली तेव्हा किती आनंद झाला असेल ना, मुलगा झाला. पण म्हातारपणात हाच मुलगा आपल्याला इतका त्रास देईल असं वाटत नाही ना माणसाला. तरी असो, जगाची ही रीतच आहे आणि हे प्रत्येक घरात काही ना काही गोष्टी असतात. प्रॉपर्टीसाठी म्हणा, काही गोष्टी अहंकारासाठी असतात, काही रागातून असतात, काही एखाद्यावर आपल्या मनात राग असतो त्यासाठी ही मुलं करतात. हल्लीची मुलं फार वाईट निघालेली, प्रत्येक घरातली मी सांगते. असं एकही घर नाही की ज्या घरामध्ये मुलं आईवडिलांना सन्मानाने वागवत असतील. एखादे दोन अपवाद असतील, त्याला मी म्हणत नाही, सर्वच आहे. परंतु बहुतेक ठिकाणी हे असंच झालेलं आहे बघा. हल्ली आईवडील मुलांना जड झालेले आहेत, नकोशी वाटतात. जर प्रॉपर्टी असली तर काही त्यांच्याकडून इन्कम असेल तर ते आईवडिलांना सांभाळतात, अन्यथा सांभाळत नाही. तर त्यांना मारहाण का करायची? मी म्हणते, मारू नका ना. तुमचा काय प्रश्न असेल ते हे करा ना. आईवडिलांवर का हात उचलता? जी व्यक्ती स्वतःच्या आईने 32 धारा पाजले, वडिलांनी लहानचं मोठं केलं, त्यांच्यावर हात उचलते म्हणजे किती. अरे, आईवडील आहेत, झालं असेल त्यांच्याकडून पण चुकलं असेल, मी म्हणत नाही की ते चुकीचे असतील काही गोष्टी त्यांच्याकडून पण हात उचलणं कुठे पाप फेडताल? असं नाही होत. आईवडील आहेत, तुम्ही तोंडाने बोला ना. हात उचलणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे. कोणावरही हात उचलू नये, माहिती आहे का? आणि हात उचलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? काहीच नाही. त्यामुळे अशा नीच अवलादी नसलेल्या बऱ्या, माहिती आहे का? ज्या आईवडिलांना मग त्यांच्या उतार वयात निष्कारण त्रास देतात. ओके, ते मेल्यानंतर तर सर्व काही तुमचंच होणार आहे. मग ते आहेत तोपर्यंत त्यांना सुखाने राहा. अशा नीच अवलादी नसलेल्या बऱ्या, माहिती आहे का? आता काय म्हणतील की आता असं असतं ना, जोपर्यंत मुलांची लग्न होत नाहीत तोपर्यंत मुलगा हा आपला असतो, जोपर्यंत मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत मुलगी आपली असते. पण त्याच्यानंतर मुलगीही बदलते आणि मुलगा बदलतो. हल्ली असंच झालेलं आहे बघा. किती अवघड परिस्थिती होऊन बसलेली आहे. संस्कार तर गेले, संस्कार तर काही राहिलेच नाही. लहान मोठ्यांचा आशीर्वाद हे ते तर काही गेलं सगळं.